सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटील यांना आत्महत्या केली। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी आहे असा आरोप केला जातोय। सांगलीच्या तांदुळवाडीत जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं हर्षल पाटीलनं टोकाचं पाऊल उचललंय। 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी असल्याचा आरोप आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं। काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती। हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळवाडी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदार थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे। ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत, एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतची योजना थांबलेल्या आहे। दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत। तर 90 हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत असून हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केलाय। सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये। शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला मिळालं। तसंच हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा नाही, करारनामा नसल्यानं बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही असा खुलासा हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेनं दिला।